देशात 6व्या टप्प्यातील मतदान पार पडले। या टप्प्यात देशातील बिहार, हरियाणा, दिल्ली, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीरमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात मतदान झाले। यामध्ये अधिकाधिक जागा कशा मिळवायच्या ही भाजपची रणनीती होती। तसेच इंडिया आघाडीतील पक्षांनी देखील जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी शर्त केली आहे। या टप्प्यातील निवडणुकीची एकूण समीकरणं काय होती, या राज्यातील निवडणूक कोणाच्या फायद्याची ठरणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। देशात 6व्या टप्प्यातील मतदान पार पडलं। आता 7वा आणि शेवटचा टप्पा बाकी असताना यंदाची देशातली लोकसभा निवडणूक ही अधिक चुरशीची होतीये। एकीकडे भाजप प्रणित NDA आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडी। 6व्या टप्प्यात ज्या 58 जागांवर मतदान झालं, त्या जागांपैकी मागील निवडणुकीत भाजपने 40 जागांवर विजय मिळवला होता, तर NDA मधील त्यांच्या मित्रपक्षांनी 5 जागांवर यश मिळवलं होतं। दुसरीकडे काँग्रेसला यापैकी एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता, तर आता इंडिया आघाडीत असलेल्या त्यांच्या मित्रपक्षांनी 5 जागा जिंकल्या होत्या। बसप आणि बिजू जनता दलाने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला होता। हरियाणा आणि दिल्लीमधली कागदावरची स्थिती पाहिली तर भाजपने हरियाणातील सर्वच्या सर्व म्हणजेच 10 जागांवर आपला झेंडा फडकवला होता। यातील बहुतेक जागा मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या। त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत 8 जागांवर आघाडी मिळवली होती। मात्र यावेळच्या निवडणुकात भाजपची लाट परतवणारे अनेक घटक एकत्र आल्याचं दिसून येतंय। शेतकरी आंदोलनाने अनेक ठिकाणी नाराजीचा सूर दिसून येतो, त्यामुळे शेतकरी राजा भाजपच्या विरोधात जात काँग्रेसकडे झुकू शकतो। जाट आणि बिगर जाट यांच्यातील विभाजनावर भाजपच्या आशा होत्या, मात्र त्या कुठेतरी मागे पडल्याचं चित्र आहे। याला कारणही तसंच आहे। वाढती महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजनेला असलेला विरोध यामुळे निर्माण झालेला असंतोष याला कारणीभूत आहेत। दुसरीकडे काँग्रेसने मात्र त्यांच्या उमेदवारांमध्ये योग्य सामाजिक समतोल साधलाय। काँग्रेसने जाट समुदायाला केवळ 2 जागा देऊन इथलं ध्रुवीकरण टाळल्याचं दिसून येतं। त्याचबरोबर लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना मुख्यमंत्री बदलण्याची भाजपची चाल इथं सपशेल फसली आहे। त्यात इथल्या महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली आहे। लोकदल आणि जननायक जनता पार्टी हे 2 जाट केंद्रित पक्ष हरियाणाच्या राजकारणाचा तिसरा स्तंभ मानले जातात। या पक्षांना यावेळी फारसा पाठिंबा नाही आणि ही बाब काँग्रेसच्या पथ्यावर पडली आहे। दिल्लीचा विचार केला तर लोकसभेच्या केवळ 7 जागा असल्या तरी इथल्या निकालांची चर्चा ही देशभर होत असते। देशभरातून नागरिक इथे वास्तव्यास असल्याने दिल्लीतील निकालाला अधिक महत्त्व प्राप्त झाले। गेल्या निवडणुकीत इथंही भाजपने सर्वच्या सर्व म्हणजेच 7 जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदा भाजपसाठी इथं आव्हान निर्माण झाले, कारण यावेळी प्रथमच सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि विरोधी पक्ष असलेला काँग्रेस परस्परांतर्गतील हेवेदावे काही काळापुरते का होईना बाजूला सारून भाजपचा सामना करण्यासाठी एकत्र आलेत। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। इथं गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने सर्व जागांवर आघाडी घेतली होती। मागील लोकसभा निवडणुकींचा विचार केला तर आप आणि काँग्रेसची युती भाजपला मागे टाकण्यासाठी पुरेशी सक्षम नाही, मात्र दोन्ही पक्षांना साधारण सारखंच पाठबळ आहे। याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ऐन निवडणुकीत अटक करण्यात आल्यामुळे ते मोदींपेक्षाही अधिक केंद्रस्थानी आलेत। बिहारमध्ये NDAने गेल्या वेळी इथल्या 8ही जागा जिंकल्या होत्या। इथे जनता दल युनायटेड राष्ट्रीय जनता दलाकडून पराभूत होऊ शकते। विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत इंडिया आघाडीच्या बाजूने फक्त 1% झुकाव या ठिकाणी निर्माण झाल्याची एकूणच चिन्ह आहेत। पश्चिम बंगालच्या या टप्प्यातील 8 जागांपैकी भाजपने 2019 मध्ये झारग्राम, पुरुलिया, मेदिनीपूर आणि बांकुरा या आदिवासी बहुल मतदारसंघासह 5 जागा जिंकल्या होत्या। हा सगळा परिसर अजूनही जंगल महाल म्हणून ओळखला जातो। इथे भाजपला यावेळी अनपेक्षित फायदा मिळू शकतो। 2018च्या पंचायत निवडणुकांपासून हा प्रदेश भाजपशी जुळवून घेत आहे। संघ परिवार या भागात बऱ्यापैकी सक्रिय आहे, त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो।
तृणमूल काँग्रेसने इथलं गमावलेलं स्थान 2021च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मिळवलंय। भाजपने देखील इतर भागांपेक्षा इथे चांगली कामगिरी केली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीसारखीच चांगली कामगिरी इथं पुन्हा करण्याचा हा भाजपचा प्रयत्न राहणार आहे। आपल्याला अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी कुर्मी समाजाचा वाढता दबाव आणि या समाजातून लोकसभेवर उभा राहिलेले काही अपक्ष उमेदवार यांच्यामुळे इथल्या निवडणुकीवर अप्रत्यक्ष का होईना परिणाम होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही। इथं अधिकारी कुटुंब ही महत्त्वाचा घटक ठरतात। या कुटुंबाने आता आपली निष्ठा भाजपकडे वळवली आहे। मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या जागांवर चांगली कामगिरी केली होती। आता यंदाची कामगिरी आमदार सुवेंद्र अधिकारी यांच्यावर अवलंबून असणार आहे। ओडिशामध्ये शहरी निमशहरी भाग आहे, इथून भाजपला चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये भाजपने 2 जागा जिंकल्या होत्या, तर उर्वरित जागा बीजेडी म्हणजेच बिजू जनता दलाने जिंकल्या होत्या। बीजेडीची संघटना आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची लोकप्रियता या 2 गोष्टींमुळे या राज्यात बीजेडी चांगलाच रुजलेला आहे। त्यामुळे या पक्षाला हलक्यात घेता येणार नाही। पण विधानसभा निवडणुकीत भाजपने हिंदुत्व आणि ओडिया अस्मिता म्हणजेच ओडिसाची अस्मिता या मुद्द्यांवर प्रचार केला होता, त्यातून भाजपला अधिक बळ मिळाले। झारखंडमध्ये या निवडणुकीदरम्यान राजकीय गोंधळ सुरू आहे। राज्यात भाजप महासंपर्क मोहिमेअंतर्गत झारखंडमधील जनतेच्या घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील कामगिरीची मोजदाद करत आहे। भाजपच्या अनेक स्टार प्रचारकांनी यापूर्वी राज्याचा दौरा केलाय। नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी स्वतः झारखंडमध्ये जाहीर सभाही घेतली होती। मागील निवडणुकीत इथल्या 3 जागांवर भाजपने झेंडा फडकवला। झारखंडमध्ये असे अनेक मुद्दे चर्चेचा विषय ठरलेत। यात प्रमुख मुद्दा म्हणजे 1932चे खतियान आधारित स्थानिक धोरण आणि नियोजन धोरण। हे दोन्ही मुद्दे झारखंडच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। याबरोबरच झारखंडमधील महतो समाज आदिवासी दर्जा देण्याची मागणी जोरात करतोय। राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवणे हाही मुद्दा मोठा आहे। आतापर्यंत या मुद्द्यावर रस्त्यावरून सभागृहांपर्यंत बराच गदारोळ झालाय। उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेलं राज्य आहे। यावेळी 6व्या टप्प्यात 14 जागांवर मतदान झाले, त्यापैकी 2 मतदारसंघ अवधमध्ये आहेत आणि उर्वरित पूर्वांचलमध्ये आहेत। 2019च्या निवडणुकीत भाजपने या 14 पैकी 9 जागा जिंकल्या असल्या तरी त्यांचा एकूण मतांचा वाटा हा 45.7% एवढा होता। तो राज्यभरातील सरासरी 50.8%पेक्षा खूपच होता। आता यंदाही भाजपचं उत्तर प्रदेशातील स्थान कायम राखण्यात यशस्वी होईल का? त्यांचा उत्तर प्रदेश हा गड राखतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत। देशातील लोकसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबली आहे। देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार होतं आणि आता हा फक्त 7व्या टप्प्यातील मतदान होणं बाकी आहे। या निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे, त्यामुळे देशाच्या राजकारणाची पुढची स्थिती काय असणार हे निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे। तुम्हाला या राज्यांविषयी आणि इथल्या निवडणुकीविषयी काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।